बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराजे आंबेडकर यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या अनुषंगाने साहेबांनी आदेश दिला, संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना आदेश दिला की माझा वाढदिवस वायफट खर्च न करता गोरगरीब जनतेसाठी कसा उपयोगी पडेल असे कार्यक्रम तुम्ही राबवा आणि माझा वाढदिवस त्या प्रकारे साजरा करा असं त्यांच्याकडून सांगण्यात आल्यानंतर आपण लगेच म्हणजे क्विकच ऍक्शन घेतली की देगाव मध्ये बरेच आपले इथं कामगार बांधव आहेत. जास्तीत जास्त कामगारांची वस्ती आहे आणि त्यासाठी आपण कामगारांचं नोंदणी आणि नोंदणीकरणाचं शिबिर आयोजित करूया असं आमचं पूर्ण झालं आणि लगेच लागलीच आम्ही साहेबांशी वगैरे संपर्क साधला आणि देगावकरांसाठी हा कार्यक्रम घेतला. खरं सांगायचं झालं तर अण्णाभाऊ साठे म्हणायचे की ही धरती शेष नागाच्या मस्तकावर नाही तर आमच्या कामगारांच्या तळहाताच्या पोडावर स्थित आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी खऱ्या योजना त्यावेळेस आखलेल्या आहेत की 18 तास काम करावं लागायचं कामगारांना, परंतु बाबासाहेबांनी 8 तास काम आणि महिलांसाठी प्रसूती योजना वगैरे त्यावेळेस राबवलेल्या आहेत. म्हणजे बाबासाहेबांची किती आहे यातून आपल्याला दिसून येतं, परंतु त्याचा लाभ हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याच नाही. खरं बघायला गेलं तर आज कामगारांची अवस्था खूप बिकट आहे, खूप वाईट आहे. तर ती वाईट अवस्था बदलण्यासाठी शासनाने सुद्धा उपक्रम बरेच राबवलेले आहेत, पण ते उपक्रम आणि त्याची माहिती हे तळागाळापर्यंत पोहोचत नाही. परंतु आम्ही आता असं ठरवलेलं आहे की ज्या काही शासनाच्या योजना असतील, ज्या काही शिबिर वगैरे भरवून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या, कामगार म्हणूनच नाही इतर काय जे काय करता येईल आम्ही ते सर्व करण्याचा प्रयत्न करू. परंतु तुम्ही सुद्धा या ठिकाणी खरं पाहता तर उपस्थिती जास्त असायला पाहिजे, कारण आपण हे मोफत शिबिर ठेवलेलं आहे. वास्तविक आपण बघितलं शहरामध्ये बघा, जिल्ह्यामध्ये बघा, इतर ठिकाणी बघा, या नावाच्या खाली तुमच्यापेक्षा जास्त लाभ हे मध्यजन लोकच घेतो. कारण इथं फी माफक असते, परंतु काही लोकांकडून 200 घेतलं जातं, 500 घेतलं जातं, 1000 घेतलं जातं. काही जणांकडून भरमसाठ पैसे घेऊन सुद्धा काम अर्धवट ठेवलेले जातात आणि ज्यांना खरी गरज आहे ते या उपयोगापासून वंचित राहतात आणि नको त्यांनाच त्याचा लाभ मिळत जातो आणि परस्पर त्याचा मर्यादा काही लाटण्याचा प्रयत्न करतात. तर तसं न होता याचा लाभ जास्तीत जास्त या तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे असं एवढंच आमचा प्रयत्न असणार आहे. आणि या निमित्तानं तुम्ही सुद्धा त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलात आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा खऱ्या अर्थाने वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला असं मी समजतो आणि आपण सर्वांचा खूप खूप आभार मानतो. आता बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा सुद्धा आभार मानतो. थांबतो या ठिकाणी.